स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलन अधिक आक्रमक झाले आहे। कोरा करा, कोरा करा, 7/12 कोरा करा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकरी पुत्राने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली। दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। कर्जमुक्तीच्या मागणीवरून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी 7/12 कोरा 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 म्हणत हे सरकार प्रचार करत होतं। त्यांच्या प्रचारावर विश्वास ठेवून माझ्या शेतकरी भावा बहिणींनी त्यांना भरभरून मतदान दिलं आणि हे सरकार सत्तेत बसलं। सत्तेत बसल्यानंतर यांना आमच्या 7/12चा विसर पडलेला आहे। इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या व्यथांचा देखील विसर पडलेला आहे। यांना उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्ज माफ करता येतात, यांना शक्तीपीठ महामार्ग कोणालाही नको असताना देता येतो, पण आमचं पीक कर्ज माफ करता येत नाही। पीक कर्ज माफीच्या नावाखाली त्यांनी जाचक अटी आणि शर्ती घालून एक खोटारडा बनावट GR आम्हाला आणून थोपवलेला आहे। आम्हाला हा GR मान्य नाही असं म्हणत रविकांत तुपकर हे बुलढाण्यामध्ये परवापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाची आजपर्यंत कोणीही दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही हे 7/12 कोरा कोरा करत आज इथे एक फेरी काढलेली आहे आणि आमचे पीक कर्जाचा बोजा असलेले 7/12चे उतारे आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून टेकवले आहे आणि त्यांना निरोप दिलेला आहे की हा 7/12च्या पीक कर्जाचा आहेर सरकारला आम्ही परत करत आहोत। आम्हाला हे पीक कर्जाचा बोजा असलेले 7/12 नको, आमचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। सरकार जर या उपोषणाची, या आंदोलनाची आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनाची कोणतीही काळजी घेणार नसेल तर सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील। शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा सरकारने विचार करावा। मी आज पण आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे, अन्यथा हा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि ज्या मंत्रालयाच्या जोरावर तुम्ही आमच्यावर राज्य गाजवता त्या मंत्रालयाची वीट आणि वीट खपा करेल। तुम्ही आज गेल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, काय सांगा? आम्ही 3 दिवसापासून वारंवार पोलिसांना विनंती करत आहोत की पोलीस बंदोबस्त लावा, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्या आणि वरच्यापर्यंत तसा निरोप पोहोचवा, परंतु पोलीस बंदोबस्त लागलेला नाही। आता कोणत्या व्यक्तीने काय केलं याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे। याचा सरकारने आणि पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, मंत्रींनी सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होताना दिसत आहेत। कुठे बस पेटवणं असेल, कुठे एसडीओ कार्यालय जाण्याचा प्रयत्न असेल, कुठे टायर पेटवणं असेल, पुढची नेमकी तुमची काय नेमकी भूमिका असणार आहे? 7/12 कोरा होऊन मिळावा या मागणीवर रविकांत भाऊ तुपकर हे ठाम आहेत। जोपर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट हातात येत नाही, फसव्या कर्जमाफीचा GR जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। पण तोपर्यंत सरकारने जर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा विचार केला नाही तर शेतकरी आपापल्या परीने रस्त्यावर उतरतील, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।